नमस्कार. आज 22 मार्च संध्याकाळचे 6:15 वाजलेत. आज आपण बघूया, की 29 मार्चपासून राज्यामध्ये पुन्हा विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे. गारपीट होईल का? या संदर्भाची माहिती तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण बघूया काल तापमान कसं राहिलं 21 मार्चला. तर पश्चिमी विदर्भातील बहुतांश विभाग, संपूर्ण मराठवाडा, दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानात वाढ आहे. खास करून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुण्याचा पश्चिमेकडील विभाग आणि पालघर, मुंबईच्या आसपास तापमान हे 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. सध्याची परिस्थिती आपण बघितली तर कोल्हापूरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये, अतिदक्षिणेकडील विभाग, कर्नाटकला लागून असलेल्या सीमालगत भागामध्ये एक गडगडाटी पावसाचा ढग निर्माण झाला होता आणि आता तो काहीसा कर्नाटककडे सरकलेला आहे. इतर ठिकाणी सातारा आणि सांगलीमध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण आहे. त्यासोबत लातूरमध्ये देखील ढग आहेत. पावसाची कसल्याही प्रकारची बाकी ठिकाणी शक्यता नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी एक WD आहे आणि हा उद्या रात्रीच्याला हिमालयावरती पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच काय होईल की परवा जे आहे तर विदर्भामध्ये खास करून पावसाचा अंदाज आहे. हलकाच पाऊस असेल, व्याप्ती या ठिकाणी कमी असेल, खूप मोठ्या पावसाचा अंदाज नाही. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास 29 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये नक्कीच पावसाची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव देखील जो असेल तर तो महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी जाणवेल. 24 तारखेला जे असेल तर विदर्भामध्ये पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर 25-26 तारखेला एक WD येईल. त्यामुळे मराठवाड्यातील दक्षिण विभागामध्ये आणि दक्षिणेकडील जो विदर्भ आहे या ठिकाणी काहीशा पावसाचा अंदाज आहे. गडगडाट किंवा हलका गडगडाटाची शक्यता नाही. हलका पाऊस होऊ शकतो विना गडगडाटाचा. परंतु जास्तीची शक्यता कदाचित ढगाळ वातावरण देखील तयार होऊ शकतं, पाऊस जरी नाही झाला तरी पण. परंतु त्याच्यानंतर पुढच्या 2-3 दिवसामध्ये म्हणजेच 27ला देखील काहीशी शक्यता असेल, परंतु 28 आणि 29ला वातावरण चांगल्यापैकी तयार होईल. ज्यामध्ये 29 तारखेला जे असेल तर ते पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हवामान हे चांगल्यापैकी सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे जवळपास दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रापासून ते जवळपास उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगरच्या आसपास किंवा पश्चिम विदर्भाच्या आसपास एक हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. काहीशी कदाचित ती ऑसलेट देखील करेल, म्हणजे हालचाल करेल. एक दिवस इकडं, एक दिवस तिकडं अशा प्रकारची सरकेल. त्यामुळे जे खास करून पावसाचा जो अंदाज असेल तर तो सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, परभणी, हिंगोली, बीड, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, जळगाव, जळगाव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिकचा पूर्वेकडील विभाग आणि अहमदनगर, जालना, छत्रपती संभाजीनगरपर्यंत या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे आणि या ठिकाणी गारपीट होण्याचा धोका देखील आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये देखील पाऊस होईल, परंतु या ठिकाणी गारपिटीची शक्यता सध्या तरी नाही. जो काही बदल असेल तर तो आपण 1 किंवा 2 दिवस अगोदर कळवणारच आहोत. त्यासोबत दक्षिणेकडील जे मध्य महाराष्ट्र आहे, ज्यामध्ये पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी देखील, अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी देखील काहीशी पावसाचा घाटाच्या आसपास अंदाज आहे. कारण की अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा ज्यावेळेस होईल त्यावेळेस या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आपण त्या दिवशीची अपडेट जी असेल तर ती 1 दिवस अगोदर तुम्हाला कळवणार आहोत. म्हणजेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असेल, धुळे, नंदुरबारमध्ये देखील काहीशी पावसाची शक्यता बनेल. परंतु सध्या या ठिकाणी थोडीशी काहीशी पावसाची शक्यता जी असेल म्हणजे गारपिटीची शक्यता कमी आहे. तर याची थोडीशी अपडेट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कळवू. तर एकंदरीत आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच 29-30 तारखे आणि 1 तारखेला वातावरण जे असेल तर ते तीव्र असणार आहे. खास करून पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि जवळपास मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडील विभाग आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपलं गव्हासारखं जे पीक असेल तर ते आता काढणीला तयारीला लागावं. 27 तारखेच्या आत आपल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.